असतील ते पहिलं घेऊन टाक बघ, थोडं वलं नको पप्पा से पण ना पप्पा इधर भाई इधर पप्पा अच्छा बाबा चावे बाबा बाबा आई पायाभरणीकडे उपस्थित असतील असं कळत होतं, पण एबीपी माझ्याला बातमी दाखवली होती की संघ मुख्यालयात म्हणजे हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कॅप तरी काढले, थोडा पण दिसत नाही. त्यातला दिसणार ना कॅप काढली तर. बरोबर का? अरे भाई ते माऊली बिवली सगळ्या ग्रुपवर टाका. बाबा ये करा क्यों निरंजन उलट ठेवला. अंडरवेल थोडे दिसते. अंडरवेल कैसा फोटो असा पुढे समोर समोरून मग कॅच करा. वारकरी आता ओम साईराम. आता 11:15 झाले आहेत आणि आम्ही आता परत चालायला सुरुवात केली आहे. तर 4थ्या दिवसाची सुरुवात झाली आमची, थोडी उशिरानेच झाली आहे. ते आम्ही थोडा आतमध्ये होतो मुक्कामाला, तर मग तिकडे सगळ्यांच्या घरी जाऊन निघायला थोडासा वेळ झाला. आता दुपारचा जो स्पॉट आहे तो कसारा गावाच्या थोडासा अलीकडे आहे. इथून 14 किलोमीटर आहे. तर 14 किलोमीटरसाठी 3 तास जाणार आहेत पूर्ण. त्यामध्ये आम्ही एक उसाच्या रससाठी स्पॉट आमचा फिक्स आहे, तिकडे थांबू. त्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉप आम्ही कसाऱ्याला जायला बघू, जिकडे दुपारचा जेवणाचा स्पॉट आहे तो. आता जस्ट रस्त्याला लागलोच होतो तर परत हॉटेलमध्ये घुसलो आहे. ॲक्च्युली आमच्या अण्णांचे मित्र आहे, ते इथे थांबले आहेत. तर ते बोलले की तुम्ही या इथे नाश्ता वगैरे करा. तर जास्त काही खाणार नाही, ऑलरेडी खाल्लं आहे भरपूर. तर थोडं त्यांच्यासाठी त्यांनी बोलवलं एवढं, तर त्यांच्यासाठी आम्ही खावायला निघू, कारण ऑलरेडी उशीर झाला आहे. जाईपर्यंत ऊन एवढं लागेल ना, सगळ्यांना वैताग आला ॲक्च्युली थांबायला. पण आता बोलवलं म्हणून थांबतात सगळे. आता जस्ट आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो, कॉफीच पियालो, जास्त काय खाल्लं वगैरे नाही, कारण ऑलरेडी पोट फुल आहे. तर आजचा जो पूर्ण प्रवास असणार आहे खर्डी ते कसाऱ्याला जेवणार आणि नंतर मग रात्री घाटनदेवीला आजच्या दिवसाचं लास्ट स्टॉप असणार. तर 12:15 झाले, 12:30ला चालायला सुरुवात केलेली आणि आता 12:15 झाले. आमच्या उसाच्या रसच्या स्पॉटवरती आलं आम्ही. आता इथे अर्धा पाऊण तास थांबू, उसाचा रस पिऊ, काही खाऊ आणि मग परत 1.5 तास नॉनस्टॉप चालायचं आहे. 1.5 तासाने बरोबर आमचा जेवणाचा हॉल्ट येईल. प्लेन गन्ना बिन बर्फाचा कोणाला जायचं आहे? कोण आहे? तूच आहे. पैसे
1ला आम्ही परत चालायला चालू केलं आहे. आता इथून 1 तास नॉनस्टॉप जेवणाच्या स्पॉटला. केलंच तर कन्फर्म उलटी होईल. लिंबूचं आहे आणि उलटी कशी नाही होणार. विटामिन डी पाहिजे होती. हाय ना एवढं आता पोरांची काय बोलणार, तोंडच बघून समजतंय. किलोमीटर ऊन खूप आहे. चेहरे बघा. तर पोरांची थोडी हालत पण खराब झाली आहे. ऊन भरपूर आहे मित्रांनो, ऊन भरपूर आहे. 40 डिग्री. नरेशचा कोणी काय ऐकू नका, तो बडबड करत असतो 9 दिवसात. त्याचं कोणी काय ऐकायचं नाही. आम्ही त्याला बोलवतो आणि इग्नोर करतो. परत चालायला घेतलंय. आता फक्त 1.5 किलोमीटरच राहिलंय. म्हणजे 20 मिनटं जातील आम्हाला अजून चालत. पण उन्हाने खूप वैताग आला उन्हात चालून. 40 डिग्री सेल्सिअस दाखवत आहे आणि त्या डांबरावर चालू आहे. डांबर अजून हीट मारत आहे. आजूबाजूला झाडं आहेच नाही, त्यामुळे एवढं गरम होतं ना. आणि पाणी पण जर हातातून बॉटल कॅरी करायची म्हटली तरी गरम होते. मग गरम पाणी प्यायला मन नाही करत. मग कुठेसं थांबलो की एवढं लिंबू सरबत वगैरे असतं. तर लिंबू सरबताने तहान तर नाही भागत, पाण्याचीच गरज लागते. तर ते लिंबू सरबत पिऊन पिऊन पोट भरलं आता, पण तहान काय भागत नाही. तर स्पॉटवर तर आलो आहे, पण मी आत नाही जाते. जेवायचं अजिबातच मन नाही. आणि गरमीने खूप हालत खराब करून टाकली आहे. तर इथे झाडाकडे गाडी लावली आहे, तिकडे जाऊन आता डायरेक्ट पडेन. पण अजिबातच ताकद नाही राहिली आता. खरंच खूप ड्रेन आउट झालं आहे. आणि मग ते जेवण जेवायचं अजिबात मन नाही करणार. काय बोलतोय? तर जस्ट आमचं दोघांचं जेवण झालं आहे. बाकीचे सगळे डायरेक्ट गेलेले जेवायला. आम्ही दोघं पहिलं आराम केला, मग जेवायला गेलो. परत चाललं आहे, पडतो जरा. 1 तासभर तरी झोप लागली पाहिजे, कारण आज कसारा घाट चढायचा आहे. तर मग तेवढी एनर्जी पाहिजे, कारण रात्री पण काय एवढी चांगली झोप नाही भेटली आहे. आणि आता पण खूप लेट झाला, तर उन्हात चालत आलो आहे, तर पूर्ण दमायला झालं. पोर्ट्रेट ओपन करून संध्याकाळचे 4:30 झाले आहेत. आता पालखी दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरून निघते. इथून डायरेक्ट कसाऱ्याच्या पायथ्याशी जाऊ, तिथे आरती होईल आणि नंतर मग आरती झाल्यानंतर कसारा घाट चढायला आम्ही चालू करू. जरी नाहीच हटले तरी आपण हटवायचं फोटोमधनं त्यांना. आणि पोर्ट्रेटमध्येच काढा, सटत क्लिक करायचं. एकाच दिवसाला चांगलं येतो होतो. कशा टाकला काय समजत नाही. साईराम हे नाही ते नाही. हो अण्णा, स्प्राईट आणा ना समोर. सिनेमॅटिक मूच आहे. बघा आपण तुला कांद्यावर घेऊ काय? मग तू मला घे. काय दिसणार चीन माझ्या हाडात दिसतोय. झूम केलं तर तुला कांद्यावर घेऊ काय?
साईराम. तर एक 5-10 मिनटामध्ये आम्ही कसारा घाटाच्या पायथ्याशी पोहोचू बरोबर, जिकडे आरती होते. आणि इथून घाट पूर्ण दिसतोय. एक थोड्याच वेळात म्हणजे एक 10-15 मिनिटांनी आम्ही स्पॉटवर पोहोचू. तासभर जाईल, तासभर जाईल आरती वगैरे होऊन पालखी निघायला. तोपर्यंत आम्ही खाली आराम करू. आणि एकदा घाट चढायला लागलो की कुठे थांबणार वगैरे नाही. पाणी वगैरे प्यायला कुठे समजा थांबलो तर थांबलो, नाही एकदा घाट चढायला चालू केला की काय आम्ही थांबत नसतो. जुन्नरला जायचं आपल्याला. चला साईराम, डायरेक्ट वरती. तू फोनवर बोलत राहा. हा वरती भेटू डायरेक्ट. चला. इथे घाटाच्या पायथ्याशी भजन असतं, तर तेच बघायला चाललं आहे. आम्ही थांबणार तर नाही आहे, बट बघू एक 5-10 मिनिटांनी मग निघू. इथे एक पालखीची पूजा होणार. घाटात काही विघ्न नको होऊ दे आणि घाटाचा मान असतो तो इथे होणार. आणि पालखी मग पूजा झाली की इथून निघेल. पालखी आली आहे.
नाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय. आताच पालखी घेतली आणि आता प्रॉपर घाट चढायला चालू केलं आहे आम्ही. अजून एक इथून 2 तास तरी लागतात घाट चढायला. पीछे पीछे ग्वार, आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वार. भक्त दयाचा हनुमान, विचार केला उड्डाण केला, विचार केला उड्डाण केला. कंदील बाबाच्या मंदिरी आला, कंदील बाबाच्या मंदिरी आला. आता भक्त भाऊनी देव इंद्र दबकला, असा भक्त भाऊनी देव इंद्र बरोबर 8:30ला मी घाट चढायला सुरुवात केलेली. आता 10 वाजले. इथे थांबलोय, निशाण थांबलोय पुढे, त्यामुळे आम्ही इथे सगळे थांबलोय. सगळेच इथे बसलेत. अजून आमच्या रात्रीच्या स्पॉटला पोहोचायला अजून 1 तास जाईल आम्हाला. बघू 10 वाजले, 10-15 मिनिटांनी निशाण निघेल आणि मग मोस्टली स्पॉटला आम्ही नॉनस्टॉपच जाऊ. सो फायनली आमच्या रात्रीच्या जेवणाच्या स्पॉटला पोचलो आहे, हॉटेल अश्विनला. हे तर आता इथे जेवू आणि लगेच झोपू. माझी हालत तर जरा डाऊन झाली आहे, ताप आला आहे मला ॲक्च्युली. तर मी आता गेल्या डिरेक्टली जेवेन आणि झोपेन. काय बाकी करणार नाही. जरा कपडे धुवायचे होते बट आता पॉसिबल नाही आहे ते, त्यापेक्षा मी डिरेक्टली जाऊन झोपेन आता. काय नाही. तर अशा प्रकारे सगळे आता झोपायचीच तयारी करतात. नाही वापरा सकाळी लावू. आणि अशा प्रकारे दिवस 14 आज आमचा संपतो आहे. आज आलो नसता तर मी काही इथे आलो नसतो, कारण माझी हालत डाऊन झालेली. त्यांनी मला आणलं आहे कसं कसं करत काही आमची मेहरबानी. हां. तर अशा प्रकारे 4था दिवस संपतो आहे. तर भेटूया उद्याच्या भागात, म्हणजे 5व्या दिवसामध्ये. तोपर्यंत ओम साईराम.